नाही, रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ऍक्ट मध्ये अशा तरतुदी आहेत की 2 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षा झाल्यास त्यांची आमदारकी रद्द होऊ शकते, पण त्या संदर्भात प्रोसिजरल फॉर्मॅलिटी कराव्या लागतील. त्याचं नोटिफिकेशन वगैरे काढावं लागेल. आणि आपल्याला माहिती आहे की सुनील केदारचं प्रकरण आहे किंवा राहुल गांधींचं प्रकरण आहे, त्यावेळेस इमिजिएटली तसं नोटिफिकेशन काढलं गेलं होतं. आता यावेळेस काय म्हणजे सध्या ते जजमेंट माझ्या नजरेस आलं नाही. यांना एक दुसरा पर्याय म्हणजे तातडीने उच्च न्यायालयात दाद मागता येईल आणि उच्च न्यायालयाने समजा त्यांना स्टे दिला त्या शिक्षेला, तर मग त्यांची आमदारकी राहू शकेल. तर हे हा पुढचा भाग आहे. तर आपण बघूया आता काय होते या प्रकरणात. उच्च न्यायालयाने याचिका तातडीने दाखल करून घेतली नाही तर मग पुढे काय होईल? राजीनामा तातडीने द्यावा लागेल का कोकाटेंना? नाही, जर उच्च न्यायालयाने त्यांना दिलासा दिला नाही आणि स्टे दिला नाही किंवा तातडीने दाखल करून घेतली नाही याचिका, तर त्यांची आमदारकी नोटिफिकेशन काढून रद्द होईल असं एक कायद्याच्या तरतुदीद्वारे स्पष्ट होतं. तर राजीनामा दिला तर ते देऊ शकतात, राजीनामा नाही असं नाही, पण त्यापेक्षा त्यांना दुसराही पर्याय ओपन आहे की त्यांना नोटिफिकेशनद्वारे त्यांची आमदारकी रद्द होऊ शकेल. पुढचा आनंदजी, हा सगळा पर्याय तुम्ही जो सांगताय तो विस्तृतपणे आणि सोप्या भाषेत सांगाल जेणेकरून प्रेक्षकांना कळू शकेल? सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे लोकप्रतिनिधित्व कायदा 1951 यामध्ये कलम 8 मध्ये अशा तरतुदी आहेत की एखाद्या आमदाराला 2 वर्षाची किंवा त्यापेक्षा जास्त एक क्रिमिनल ऑफेन्स मध्ये गुन्ह्यामध्ये शिक्षा झाल्यास त्यांची आमदारकी जाण्यासंदर्भात म्हणजे आमदार राहणार नाही ते, अशा तरतुदी आहेत. आणि ते लिली थॉमसचं जे प्रकरण आहे सुप्रीम कोर्ट आणि सर्वोच्च न्यायालयाने, त्या प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने तसा न्यायनिवाडा दिलेला आहे. आणि त्यान्वये आपल्या महाराष्ट्रामध्ये सुनील केदारांचं एक प्रकरण आहे आणि केंद्रामध्ये राहुल गांधीचं